हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलवर। चला तर आज आपण संक्रांतीसाठी होम डेकोर पाहूया। आत्तापर्यंत आपण सर्वांनी हलव्याचे दागिने बघितले आहेत। त्या सगळ्या व्हिडिओजना तुम्हाला तुमचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला, तुम्ही खूप लाईक केलात। तर यापुढे आता आपण संक्रांतीसाठी आपलं होम डेकोर कसं करायचं हळदी कुंकूच्या समारंभासाठी तर ते पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा। आपल्या सर्व महिलांना हळदी कुंकू समारंभाच्या दिवशी आपलं घर सजावट करण्यासाठी खूप आवडतं आणि आपण तर कामात असतो, मग हे होम डेकोर आपल्या घरातली लहान मुलंसुद्धा करू शकतात। इतकी सोपी व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या घरात जर छोटे छोटे मटके असेल, मडके वगैरे मातीचे, नाहीतर छोटेसे बाउल जरी असेल ना तर काचेचे वगैरे तेही चालतील। आणि आपले जे काही झाडाची पानं असतात, हिरवी पानं घेतलेली आहेत मी जास्वंदीच्या झाडाची, तर ती पानं आपण इथे यूज करणार आहात। तुमच्याकडे जर दुसऱ्या फ्लावर्सची पानं असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता, आंब्याची वगैरे चालतील। आपल्याला एक डिश घ्यायची आहे जी की आपल्याला डेकोर करण्यासाठी यूज होणार आहे। तुमच्याकडे जर छान अशी डिश असेल जी मी इथे व्हिडिओमध्ये यूज करते, आणि ही डिश आपण लास्ट टाइम व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तर आपण क्राफ्ट म्हणून बनवलेली आहे, तर तीच डिश मी यामध्ये यूज करते। आणि हे सगळे भाजीपाला जे आपण यूज करत असतो संक्रांतीच्या वेळेस वाण म्हणून, त्यावेळेस तर तेच मी इथे जास्त करून यूज करत आहे, जे की आपण सगळ्या महिलांसाठी देत असतो। हे पहा, छोट्या छोट्या मडक्यांमध्ये मी गाजर घालते, बोरं घालते, हिरवी वाटाणे घालते, अजून वाल असेल तुम्ही वाल यूज करू शकता, अजून जे हरभरा असतो तो यूज करू शकता। जे काही सिजनेबल फ्रूट असेल, जे काही मकर संक्रांतीला आपण यूज करतो मोस्टली, ते तुम्ही यूज करू शकता। आणि इथे मी क्राफ्ट बनवलेलं होतं जे की पतंगीचं, आणि ते तुम्ही यूज करू शकता। आपण हळदी कुंकूचा साच करतो, हळदी कुंकू यूज करू शकता। अजून मी पानं वापरलेली आहेत, हिरवी पानं, अजून तिळगुळ वापरलेली आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं अगदी जे आपल्या घरात अवेलेबल असतं अशा गोष्टींपासूनच मी हा डेकोर केलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप साधी आणि खूप सिंपल असं क्राफ्ट आहे हे। तर ह्याच्यानं खूप सुंदर आपलं घर शोभूनसुद्धा दिसेल आणि आपल्याला त्या दिवशी संक्रांती दिवशी दिसायलासुद्धा छान दिसेल। हे पहा, खूप सुंदर आणि खूप सोपं असं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा संक्रांतीच्या दिवशी, आणि मला नक्की सुचवा अजून दुसरं काही करायचं असेल तर। आपण अजून ह्यापुढे वेगवेगळे सिरीज चालू करूया होम डेकोरची संक्रांतीसाठी, तर नक्की पहा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। असेच खूप वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येते मी नेक्स्ट पार्टमध्ये, तर नक्की पहा। तुम्हीसुद्धा नक्की सुचवा अजून आपल्याला वेगळे डेकोर करायचं असेल तर। तर अशा प्रकारे चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून